श्री स्वामी समर्थ. देवघरातील नारळाचे गुप्त संकेत हे अनेकांना माहीत नसतात, पण आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी नारळाला अतिशय पवित्र स्थान दिलेले आहे. कारण नारळ हा फक्त फळ नाही, तर तो देवतांचे प्रतीक मानला जातो. जेव्हा आपण देवघरात नारळ ठेवतो, तेव्हा तो नारळ आपल्याला आपल्या घरातील ऊर्जा, आपल्या मनातील भावना आणि देवतांची कृपा याचे संकेत देत असतो, असे मानले जाते. विशेषतः कुलदेवता, कुलदेवी यांच्यासमोर ठेवलेला नारळ हा साधा नसतो, तो घराच्या रक्षणासाठी जोडलेला असतो. अनेक घरात वर्षानुवर्षे परंपरेने नारळ ठेवला जातो. काही ठिकाणी नवस पूर्ण झाल्यावर ठेवला जातो, तर काही ठिकाणी वर्षातून एकदा बदलतात. पण हा नारळ शांतपणे आपल्याला घरातील स्थिती सांगत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील नारळाचे गुप्त संकेत आणि कुलदेवतेचा नारळ आपल्याला काय सांगतो. जेव्हा देवघरातील नारळ सुंदर, स्वच्छ आणि ताजा दिसतो, तेव्हा तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ घरात देवकृपा आहे, कुलदेवता प्रसन्न आहे, घरातील सदस्यांवर त्याचे संरक्षण आहे, घरात भांडणे कमी राहतात, मन शांत राहते आणि कामात अडथळे हळूहळू दूर होतात. असा नारळ दिसत असेल तर समजावे की देवघरातील ऊर्जा चांगली आहे आणि पूजा स्वीकारली जात आहे. काही वेळा नारळ बाहेरून ठीक दिसतो, पण आतून कोरडा निघतो. हा संकेत असा मानला जातो की घरात शक्ती कमी झाली आहे, पूजा आहे पण मनापासून नाही. देवघरात दिवा लागतो, पण श्रद्धा कमी झाली आहे. कुलदेवता सांगत असतात की फक्त विधी नको, भाव हवा. अशा वेळी सकाळी संध्याकाळी 2 मिनिटे तरी असली तरी मनापासून नामस्मरण करा. देवांना वेळ हवा नसतो, भावना हवी असते. जर नारळावर अचानक तडे गेले किंवा केसाळ भाग फुटू लागला तर काही जण घाबरतात, पण लगेच वाईट वाटून घेऊ नका, वाईट समजू नये. अनेक परंपरेनुसार हा संकेत घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने घेतली असे मानले जाते, म्हणजे घरावर आलेली अडचण नारळाने शोषून घेतलेली आहे. काही वेळा पूजा झालेला नारळ आपोआप फुटतो असे म्हटले जाते. अशा वेळी कुलदेवतेचे आभार मानून नवीन नारळ ठेवावा. कधी कधी नारळावर काळे डाग दिसू लागतात, तो खराब होण्यास सुरुवात होत असते. हा संकेत सांगतो की देवघराची स्वच्छता कमी झाली आहे किंवा घरातील वातावरण जड झाले आहे. जास्त राग, तणाव, वादविवाद असतील तर देवघरातील वस्तूवर त्यांचा परिणाम होतोच असे मानले जाते. म्हणून आठवड्यातून एकदा तरी देवघर स्वच्छ करावे. गंध, फुले, दिवा आणि अगरबत्तीने जागा पवित्र ठेवावी. जर नारळ खूप दिवस खराब न होता जशाचा तसा टिकून राहिला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ कुलदेवतेचे संरक्षण घरावर आहे. काही घरात नारळ वर्षभर ठेवला तरी खराब होत नाही. लोक म्हणतात देवाचा हात आहे. घरात पैसा जरी कमी असला तरी संकटे दूर राहतात, मनुष्य सुखात राहतो. जर पूजा करताना नारळ हातातून पडला तर लोक लगेच घाबरतात, पण लगेच अशुभ समजू नका. काही वेळा हा संकेत असतो की देव तुमचे लक्ष वेधत आहे. पूजा नीट करा. मन विचलित आहे, विचार जास्त आहे, स्वतःला शांत करा. देवघरात बसून 2 मिनिटे डोळे मिटा आणि प्रार्थना करा. कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ वारंवार वाकडा होत असेल किंवा फिरत असेल, काही जण सांगतात याचा अर्थ घरातील ऊर्जा बदलत आहे असे मानले जाते. काही नवीन घटना घडणार असतात, घरात पाहुणे येणे, शुभकार्य ठरणे किंवा निर्णयाचा काळ सुरू होणे असे संकेत असू शकतात. जर नारळाजवळ मुंग्या येऊ लागल्या असेल तर त्याकडेही संकेत म्हणून पाहिले जाते. मुंग्या अन्न आणि साठवण याचे प्रतीक आहे. काही जण म्हणतात घरात धन येणार, पण प्रत्यक्षात स्वच्छता करणेही गरजेचे आहे. संकेत मानला तरी उपाय म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. जर देवघरातील नारळाजवळ दिवा सतत शांत पेटत असेल तर घरातील ऊर्जा संतुलित आहे असे मानले जाते. जर दिवा वारंवार विझत असेल तर घरात तणाव किंवा नकारात्मकता वाढली आहे असे लोक मानतात. अशा वेळी रामरक्षा किंवा कुलदेवतेचा जप करावा. काही घरात कुलदेवतेच्या नारळाला लाल वस्त्र बांधतात. याचा अर्थ संरक्षण. जर ते वस्त्र वारंवार सुटत असेल तर देव सांगत आहे की पूजा नूतनीकरण करा, नवीन वस्त्र अर्पण करा, नवस आठवा, कुलाचार विसरू नका.
जर घरात सतत अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, वाद होत असतील, तर देवघरातील नारळ बदलण्याची वेळ आली आहे, असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. जुना नारळ आदराने विसर्जित करून नवीन नारळ ठेवावा. त्याच दिवशी घरात गोड पदार्थ करावा. नारळाचे 3 डोळे असतात. हे ब्रह्मा, विष्णू, महेश याचे प्रतीक मानले जाते, म्हणून नारळ देवतांना प्रिय आहे. कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ म्हणजे त्रिदेवांचे रक्षण आपल्या घरावर आहे असे मानले जाते, म्हणून त्याचा अपमान कधी करू नये. जर नारळ ठेवताना मनात संकल्प केला असेल आणि काही दिवसात कामे सुटू लागली असेल, तर हा कुलदेवतेचा संकेत आहे. कुलदेवतेचा नारळ फक्त वस्तू नसून श्रद्धेचे केंद्र असतो. त्यातून मनाला बळ मिळतं. काही वेळा स्त्रियांना स्वप्नात नारळ दिसतो. देवघरातील नारळ हातात घेतल्याने चे स्वप्न पडते. असे स्वप्न शुभ मानले जाते. घरात मंगल कार्य किंवा अडथळे दूर होण्याचा संकेत असू शकतो. जर नारळ बदलताना आतून गोड पाणी निघाले तर आनंदाचा काळ येतो असे म्हटले जाते. जर पूर्ण कोरडा निघाला तर पूजा वाढवा असा संकेत मानला जातो. हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे, पण यातून भक्ती वाढते. कुलदेवतेचा नारळ वर्षातून कधी बदलावा असा प्रश्न पडतो. बहुतेक घरात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा किंवा कुलदेवतेचा विशेष दिवस निवडतात. त्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालून नारळ बदलावा. जुना नारळ कधीही कचऱ्यात टाकू नये. वाहत्या पाण्यात विसर्जित करावा किंवा झाडाखाली ठेवावा. काही ठिकाणी गाईला अर्पण करतात. आदराने निरोप द्यावा. जर घरातील लहान मुलं देवघरातील नारळाशी खेळत असतील तर त्यांना प्रेमाने समजवावे. हा कुलदेवतेचा मान आहे असे सांगावे. घरातील संस्कार इथून सुरू होतात. काही वेळा लोक विचारतात, कुलदेवतेचा नारळ काय सांगतो? उत्तर सोपं आहे. घरातील वातावरण सांगतो. जर घरात प्रेम असेल तर नारळ शुभ वाटतो. जर राग असेल तर मन अशांत राहते. देव संकेत वस्तूंनी देतात, पण समज मनाने घ्यायची असते. देवघरातील नारळ आपल्याला सांगतो की जर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, वाणी गोड ठेवा. कुलदेवतेला मोठे नैवेद्य नको, मनाची शुद्धता हवी. दररोज नमस्कार करा, एवढं पुरेसे आहे. जर एखाद्या घरात नारळ वारंवार खराब होत असेल तर देवघरात हवा येते का, ओलावा आहे का तेही पाहावे. आध्यात्मिक श्रद्धेसोबत व्यवहार ज्ञानही महत्त्वाचे आहे. स्वच्छता आणि योग्य जागा आवश्यक आहे. कुलदेवतेच्या नारळासमोर रोज एक ओवाळणीचा दिवा लावा. थोडे अक्षत ठेवा. हात जोडून म्हणा, आमच्या घराचे रक्षण करा, संकटे दूर करा, बुद्धी द्या, मन शांती द्या. हा सर्वात मोठा उपाय आहे. काही घरात आर्थिक अडचणी असते, पण देवघरातील नारळ सुंदर राहतो. याचा अर्थ पैसा कमी असला तरी पुण्यबल मजबूत आहे. देव संकटातही साथ देतात. योग्य वेळ येताच मार्ग निघतो. जर लग्न जमत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, नोकरी लागत नसेल तर कुलदेवतेसमोर नारळ ठेवून संकल्प करा. 11 दिवस दिवा लावा. मन स्थिर ठेवा. अनेकांना याचा लाभ झाल्याचा अनुभव सांगतात. देवघरातील नारळ हा शांत गुरुसारखा असतो. तो बोलत नाही, पण शिकवतो. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, घर जपा, कुलाचार जपा, पूर्वज विसरू नका, देव विसरू नका. आजकाल अनेक जण फक्त मोठे उपाय शोधतात, पण खरा उपाय साधा आहे. देवघर स्वच्छ ठेवा, कुलदेवतेचा मान ठेवा, नारळ श्रद्धेने ठेवा, आठवड्यातून एकदा दिवा लावा, घरात प्रेम ठेवा. हे केल्यावर संकेत बदलतात. जर घरात सतत बेचैन वाटत असेल तर देवघरात बसून नारळासमोर 5 मिनिटे श्वास शांत घ्या. जप करा. मनाला उत्तर मिळते. देव संकेत मनातूनही देतात. कुलदेवतेचा नारळ सांगतो की जिथे पूर्वजांचा सन्मान तिथे देवकृपा टिकते. आई-वडिलांचा आदर करा. मोठ्याचे आशीर्वाद द्या. घरातील अन्न वाया घालवू नका. हेच देवपूजा आहे. देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय विशेष आणि शुभ संकेत मानला जातो.
अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की नारळ जिवंत ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याला कोंब फुटणे म्हणजे घरात नवीन सुरुवात, वाढ, प्रगती आणि देवकृपेचा आशीर्वाद सुरू झाला आहे. देवघरातील कुलदेवतेसमोर ठेवलेला नारळ जर कोंब फुटला असेल तर तो संकेत असा मानला जातो की कुलदेवता प्रसन्न आहेत. घरात अडकलेली कामे सुटू शकतात. नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, शिक्षण किंवा आर्थिक प्रगती नवे दरवाजे उघडू शकतात. कोंब फुटलेला नारळ हा समृद्धीचे चिन्ह मानला जातो. जसे बीज अंकुरते तसेच तुमच्या घरातील थांबलेली ऊर्जा पुन्हा चालू होते असे लोक मानतात. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता वाढते. काही जण याला लक्ष्मी आगमनाचा संकेतही मानला जातो. जर बराच काळ अडचणी चालू असतील आणि अचानक नारळाला कोंब फुटला तर तो आशेचा संदेश मानला जातो. म्हणजे संकटाचा काळ हळूहळू कमी होईल, घरात शांतता आणि सकारात्मकता वाढेल. आध्यात्मिक अर्थाने कोंब फुटणे म्हणजे देव सांगत असतो की निराश होऊ नका, संयम ठेवा, तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत, योग्य वेळ जवळ आली आहे. आता काय करावे? त्या नारळाला फेकू नका. आदराने नमस्कार करा, नवीन फूल अर्पण करा, दिवा लावा, कुलदेवतेचे नाव घ्या. काही दिवस तो नारळ तसाच ठेवू शकता. नंतर तो कोंब मोठा झाला तर तो नारळ पवित्र जागी मातीमध्ये लावा किंवा झाडाजवळ ठेवावा, कारण तो वाढीचे प्रतीक मानला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी उष्णता, ओलावा आणि नैसर्गिक कारणामुळेही नारळाला कोंब फुटतो, पण श्रद्धेने पाहणाऱ्यांसाठी तो शुभ संकेत मानला जातो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ हा संकेत देणारे माध्यम आहे. खरा संदेश तुमच्या जीवनातून दिसतो. घरात शांती असेल तर कुलदेवता प्रसन्न आहे. मनात श्रद्धा असेल तर देव जवळ आहेत. अडचणी आल्या तरी धैर्य असेल तर कुलदेवता सोबत आहे. म्हणून आजच देवघरात जा, कुलदेवतेसमोर नमस्कार करा, नारळाकडे प्रेमाने पहा आणि म्हणा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या घरावर कृपा ठेवा, आमच्या पिढ्यांचे रक्षण करा. जिथे श्रद्धा तिथे संकेत, जिथे संकेत तिथे कृपा, जिथे कृपा तिथे सुख, समृद्धी आणि समाधान नक्की येते. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.